टीव्ही सत्यमेव व्रतम। मराठी भाषेच्या मुद्द्यावरून 5 जुलै रोजी 19 वर्षांनंतर एकत्र आलेले उद्धव ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज ठाकरे राजकीय युती करणार का असा प्रश्न अनेकांना पडलाय। ठाकरे बंधू एकत्र आल्यास महाराष्ट्राच्या राजकारणावर काय परिणाम होणार? दोन्ही भाऊ एकत्र येत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढणार का असे प्रश्न विचारले जात असतानाच या दोघांनाही एकत्र आणण्यासाठी मागील 1.5 दशकांपासून प्रयत्न करणारे मनसेचे नेते बाळा नांदगावकर यांनी ठाकरे बंधूंबद्दल एक सूचक विधान केलं आहे। त्यांच्या विधानामुळे दोन्ही ठाकरे समर्थकांमध्ये संभ्रमाचं वातावरण निर्माण झालंय। राज आणि उद्धव यांच्यामध्ये पुन्हा राजकीय युतीवरून काही बिनसलं का असा सवाल केला जातोय। ठाण्यातील विष्णुनगर येथील मनसेच्या कार्यालयाला बाळा नांदगावकर यांनी रविवारी भेट दिली। त्यावेळी त्यांनी मनसेच्या कार्यकर्त्यांशी संवाद साधून त्यांना मार्गदर्शन केलं। यावेळी प्रसार माध्यमांशी बोलताना बाळा नांदगावकर यांनी उद्धव आणि राज या दोन्ही ठाकरे बंधूंनी आता ठरवायचंय की त्यांचं प्रेम टिकवायचं की नाही। मी अजूनही त्या दोघांना विचारलं नाही की त्यांचं प्रेम टिकून राहणार का असं वक्तव्य केलं। त्यांच्या या विधानामुळे आता ठाकरे बंधू एकत्र येणार की नाही याबद्दल संभ्रम निर्माण झालाय। माझे ठाणे शहराशी जुने ऋणानुबंधू आहेत। येथील दहीहंडी उत्सवाला मी खूप पूर्वीपासून येतो। मनसे प्रमुख राज ठाकरे हे येत्या 18 जुलैला मीरा भाईंदर इथे येणार आहेत। तत्पूर्वी 14 ते 16 जुलै दरम्यान इगतपुरी इथं मनसेच्या कार्यकर्त्यांचं शिबिर होणार आहे अशी माहिती बाळा नांदगावकर यांनी दिली आहे। तसेच पक्षाचे प्रवक्ते सोडून इतर लोक बोलतात म्हणून अडचण येते। कार्यकर्ते व्यक्त होत असतात, मग त्याची सावरासावर नेत्यांना करावी लागते। या अनुषंगानं कुणी काही बोलणार नाही अशी सूचना मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी केली होती असं नांदगावकर म्हणाले। महापालिका निवडणूक आली म्हणून आम्ही एकत्र आलो नाही। विषय कुणी दिला? हिंदीची सक्ती राज्य सरकारनं आणली। विषय तुम्ही दिला तर मराठी माणूस पेटून उठणारच। राज ठाकरे यांचा स्वभाव सर्वांना माहीत आहे। ते मराठीच्या मुद्द्यावर कोणतीही तडजोड करत नाहीत। त्यांनी हा विषय लावून धरला। हिंदी सक्तीचा विषय आणला नसता तर पुढचं घडलंच नसतं। विषय तुम्हीच आणला म्हणून राज ठाकरे त्यांच्या भाषणात बोलले की जे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना जे जमलं नाही ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना जमलं। विषय तुम्ही आणला तो धरून आम्ही पुढे गेलो असं नांदगावकर म्हणाले। अजून निवडणुका खूप लांब आहेत, त्याची तारीख पण निश्चित नाही झाली आहे। इतर पक्षांपेक्षा दोन्हीही ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या मुद्द्यावर भाजपाकडून अधिक बोललं जात आहे। आता दोन्ही ठाकरे बंधूंनी ठरवायचं की त्यांचं प्रेम टिकवायचं की नाही। मी अजूनही त्या दोघांना विचारलं नाही की त्यांचं प्रेम टिकून राहणार की नाही, त्यामुळे त्यावर भाष्य करणं मला उचित वाटत नाही। त्यावर वरिष्ठांनी बोलणं योग्य ठरेल। मी कनिष्ठ आहे असं ते म्हणाले। मीरा भाईंदर येथील घटनेबाबत बोलताना नांदगावकर म्हणाले की तुम्ही चुका करणार आणि आम्हाला विचारणार। तुम्ही महाराष्ट्रात राहता तर मराठी बोलण्यात काय अडचण आहे असा सवाल त्यांनी उपस्थित केला। त्यांनी जर गरज नसताना मोर्चा काढला, अरेला कारे ते होणारच। गरज नसताना त्यांनी विषय वाढवला। राज ठाकरे लढवय्ये असल्यानं त्यांचे कार्यकर्तेही लढवय्ये आहेत असं शेवटी नांदगावकर म्हणाले।